जय बाळूमामा मित्रांनो, आपल्यासमोर जी नावं दिसत आहेत ती जगातली टॉप ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आहेत. जेसी लिव्हरमोर, विल्यम डेल्बर्ट, जॉर्ज सोरोस, जिम रोगर्स, रिचर्ड डेनिस, पॉल टुडोर जॉन आणि जॉन पॉल्सन. त्याचबरोबर आपण यामध्ये ताकाशी कोटेगावासुद्धा यांचं नाव घेऊ शकतो. मी ह्यांची प्रोफाईल बघण्याचा आणि यांचा थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला एक जाणवलं की ट्रेडिंगमधला आणि एकूणच ट्रेडिंग क्षेत्रातली ही बाप माणसं आहेत. ह्यांचा कोणीही त्या ज्ञानाबद्दल हात धरू शकत नाही. अगदी ट्रेडिंग ह्यांनी कोळून पिले म्हटलं तरी चालेल. पण ह्यांच्यामध्ये मला एक गोष्टीचं साम्य आढळली. ती साम्य म्हणजे हे सगळीजण खूप अवघड किंवा खूप किचकट अशा कुठल्या गोष्टी काम करत नाहीत बरं का. सगळीजण एक बेसिक किंवा सिंपल गोष्ट सगळ्यांनी पकडलेली आहे. फक्त त्या सिंपल गोष्टीला ह्यांनी स्वतःचा एक युनिकनेस, स्वतःच एक वेगळेपण आणलेलं आहे. ते वेगळेपण कसं आले? त्यांच्या अनुभवातून, ट्रेडिंगमधल्या त्यांचा जे ट्रेडिंग त्यांनी जगलेलं आहे, त्या जगल्यातून त्यांनी एक युनिकनेस आणला आहे आणि ते त्या सिंपल गोष्टीमध्ये त्यांनी अप्लाय केला आहे आणि त्यानंतर मग जबरदस्त फॉर्म्युला त्यांचा तयार झाला आहे. मात्र या सगळ्यांनी इतकं प्रचंड नॉलेज असून सुद्धा सिंपल गोष्टीवर जास्त भर दिलेला मला दिसतोय. त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक प्रचंड मोठं मला एक फरक दिसला की त्यामुळे ही टॉपला आहेत, त्यामुळे ह्यांचा कोणी हात पकडू शकत नाही. ती गोष्ट कोणती असेल? ह्या सगळ्यांचा भलेही स्ट्रॅटेजीज किंवा भलेही सेटअप वेगळे असतील, भलेही काम करणारे कोण इन्व्हेस्टर असतील, कोण ट्रेडर असतील, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र साम्य होती, ती आपल्यामध्ये अजिबात आढळत नाही मला. त्यामुळेच 90% जण आज लॉसमध्ये आहेत. ती गोष्ट म्हणजे ही जी सगळे आहेत ना, जे टॉप ट्रेडर आहेत, ही जी मला नावं सांगितली आणि नावं पलीकडचे अजून कोण असतील ती म्हणजे ह्यांच्याकडं प्रचंड भयानक अफाट डिसिप्लिन होतं. इतकं डिसिप्लिन की मार्केट ह्यांचं काहीही करू शकत नाही. आपलं काय होते, चार्ट बघितला की घुस, चार्ट बघितला की डिसिप्लिनची, आपल्या रूलची, आपल्या रेग्युलेशनची सगळ्याची वाट लागत्या. मात्र ही इतकी तयारीची माणसं आहेत, त्यांचा डिसिप्लिन इतका फोकस आहे. कदाचित डिसिप्लिन नावाचा शब्द ह्यांच्याकडे बघून तयार झाला असेल, इतकं भयानक डिसिप्लिन आहे. चार्ट कितीही काय जर झाला, हे आपल्या जागेतून टस ना मस हल्लेले नाहीत. हा एकमेव त्यांच्यातला मला प्रचंड मोठा स्ट्रॉंग पॉईंट दिसलेला आहे आणि त्याच स्ट्रॉंग पॉईंटमुळं हे आज ह्या टॉप लेवलला गेले आहेत. आपण त्या लेवलला जाऊ शकतो का? इतक्या लेवल आपल्याला जाण्याची गरज पण नाही आहे. फक्त आपण डिसिप्लिन जर आपण स्ट्रिक्टली स्वतःपुरतं जरी फॉलो केलं, तर आपण आपल्या जीवनापुरतं तर नक्कीच आपण टॉपला जाऊ, ह्यात शंका नाही. थोडक्यात तुम्हाला सांगू का मी? थोडक्यात जर उदाहरण सांगायचं झालं तर एखादी मधमाशी कशी असते, सकाळी उठल्यानंतर ती फक्त मधच गोळा करायला जाणार, दिवसभर मध आपल्या पोळ्यात ठेवणार आणि परत रात्रभर आराम करणार. दुसरं तिच्या आयुष्यात काही काम नाही, फक्त मध गोळा करायचा, फोकसनं काम करायचं, बाकीचं काही करायचं नाही. आणि ज्यावेळी ती मध आणायला फुलाजवळ जात्या, फुलाच्या बागेमध्ये जात्या, बाग किती भारी आहे, बाग किती छान आहे, हे फुलपोखरं आलंय, ती मधमाशा आल्या, असं म्हणून तिथं ती सेल्फी काढत बसत नाही, तर फक्त फोकस फुलात आणि फुलाच्या मधामध्ये असते. ते फुल मग कितीही रंगबेरंगी असून दे, तिला फरक पडत नाही, कारण ती तिच्या डिसिप्लिनची फोकस असत्या. त्याच लेवलचं फोकस ह्या सगळ्या ट्रेडरचं आणि डिसिप्लिन आहे असं मला वाटलं. आणि पण आपलं काय होतंय, आपण मधमाशीसारखं काम करायला जातोय, पण आपलं पहिल्यांदा मध गोळा होतो एवढा छोटासा असा चमचाभर. आपल्याला वाटतं की बास यायला आपल्या मध गोळा व्हायला लागले, पण तेवढ्यात आपलं डिस्ट्रॅक्शन होते, आपलं लक्ष विचलित होते आणि आपलं लक्ष जाते ह्या पोळाकडे एवढ्या मोठ्या. आपण म्हणतो यार मी जे मध गोळा करायला लागलोय ते चुकीचं आहे, एवढं एवढं चमचाभर मधानं माझं काय होणार आहे, म्हणून आपण आपल्याच पोलावर दगड हाणायला लागतोय. आपलं जे छोटं मध तयार झालं असते ते आपण हाणून पडतोय आणि जे मोठं पोळ आहे ते तयार करायचा आपण विचार करतोय. पण लक्षात हे घेतलं पाहिजे, हे पोळं सुद्धा ह्याच्या आधी लहानच होतं. हे कष्टानं, डिसिप्लिन आणि रूलनं मोठं झाले. ते करायच्या आधीच आपण आपल्या पोळाची वाट लावतोय. त्यामुळे इतकं मोठं पोळं आपण होण्याची वाटच बघत नाही. त्यामुळं आपलं सुद्धा मधाचं पोळं ट्रेडिंगमधलं यश नक्कीच मोठं होईल. त्यासाठी फक्त कन्सिस्टन्सी, रूल पाळले पाहिजे, डिसिप्लिन पाळलं पाहिजे. छोट्या पोळ्यापासूनच मोठं होणार आहे. त्यासाठी फक्त धरला पाहिजे, तो म्हणजे धीर. बाकी तुम्ही समजदार आहे. जय बाळूमामा.